काही दिवस उसंत घेतल्यानंतर पावसाने राज्यात दमदार पुनरागमन केलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस होतोय. तर पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना देखील पावसाने झोडपून काढलंय. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. पुढील 24 तासांसाठी देखील हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय. 3 ऑगस्टसाठी पुणे, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर राज्यातील सांगली, सोलापूर, लातूर जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे 3 ऑगस्ट रोजी राज्यात सगळीकडेच पावसाचं धुमशान पाहायला मिळू शकतं. पाहुयात विभागवार राज्यातील पावसाची स्थिती काय राहील. मुंबईत मागील 24 तासात बहुतेक ठिकाणी मध्यम पाऊस झाला. तर पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मधून मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. तर रात्री किंवा पहाटेच्या सुमारास काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस एवढं असेल. तर कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. साताऱ्याला 2 आणि 3 ऑगस्टसाठी रेड अलर्ट, तर पुण्याला 3 ऑगस्टसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी पावसापासून स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.